प्रज्ञाताई सारख्या आणि सरदार मॅडम सारख्या सुसंस्कृत सुशिक्षित कार्यकर्त्या इथं लाभल्यामुळे एक सुसंस्कृत जयंती, सुसंस्कृतपणे विधायकपणे ही जयंती तुम्ही साजरी करता. कारण मला अनेक कार्यकर्ते भेटतात, सांगतात, विचारतो कशी झाली जयंती. ओ काय जयंती झाली साहेब आमच्या इथं, काय काय झालं, मग काय स्वरूप कसं होतं. तर व्याख्यानाचा सोहळा पहिला सांगतो तो 1,500 रुपयाचा 1.5 लाख रुपयाचा डीजे लावला होता. दुसरा एक भेटतो तो म्हणतो 2.5 लाख रुपये गीतकाराला दिले. काय आहे आज आपण जे इथे दिसतो ना सुटाबुटातले, हे फार बोटावर मोजण्या इतके लोक, फार मोठा समाज अजूनही मागे आहे. इतक्याच पैशामध्ये तुम्ही 2-3 लॅपटॉप आणून ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही त्यांना कॅम्प्युटरचं शिक्षण देऊ शकतो, एखादा इन्स्ट्रक्टर ठेवू शकतो त्यांना शिकायला. आपण रेग्युलर धम्म वर्ग चालू शकतो रेग्युलर बेसिसवर. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाच्या संधी असतात, नोकऱ्यांच्या संधी असतात, त्याची माहिती गावखेड्यातल्या मुलांना मिळत नाही, त्याचं एखादं सेंटर काढू शकतो. अहो कधी कधी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मुलाला बाहेर शिक्षणासाठी फी भरायला सुद्धा पैसे नसतात. असे अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे. त्या प्रश्नांवर मात करण्यासाठी जर ह्या सगळ्या पैशाचा उपयोग झाला तर ती खरी जयंती साजरी होईल, तो खरा डीजे असं मला वाटतं. तर आजच्या विषयाला सुरुवात करत असताना बाबासाहेबांच्या आपल्या प्रती असलेल्या, देशाप्रती असलेल्या कार्याचा मी आढावा घेतो. आपल्याला ही जे चळवळ आहे, बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेब आपल्याला जे एक आपण देव मानत नाही पण देवापेक्षाही श्रेष्ठ आपण त्यांना समजतो, याचं कारण काय? तर त्यांनी मृत माणसाला जिवंत केलं. ह्या जे आपली जे चळवळ आहे, महाडची चवदार पाण्याची चळवळ, चवदार पाण्याच्या स्पर्शाची चळवळ, किंवा काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ, किंवा धर्मांतराची चळवळ, ही मानवमुक्तीची चळवळ आहे. पाणी मिळत नव्हतं असला काही भाग नाही, किंवा मंदिरामध्ये जाऊन काही देव पावेल अशातला काही भाग नाही. परंतु या इथल्या माणसाला, ज्याला आपण अस्पृश्य म्हणू, त्याला हेच माहित नव्हतं की माझे अधिकार काय आहे. जर ह्या पाण्याला हात लावता येत नाही, चवदार तळ्यात मला जाण्याचा अधिकार नाही. चवदार म्हणजे ते खूप टेस्टी अशा अर्थाने चवदार नाव नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर त्याला 14 धारा आहेत, अशा ज्याला झरे म्हणतो ना आपण, अशा 14 धारा आहे म्हणून त्याला चवदार म्हणतात. एक माहिती म्हणून सांगतो. तर त्याला याच्यातला माणूस जिवंत करत, त्याला असं माहितच नव्हतं ना, ठीक आहे बाबा मी अस्पृश्य आहे, मला काही हात लावायचा अधिकार नाही आहे असा त्याचा समज होता. किंवा मी अस्पृश्य आहे, मला मंदिरात जाता येत नाही, बरोबर आहे, मला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नाही आहे असा समज होता. तो समज काढून टाकायचा होता आणि इथल्या उच्चवर्णीय स्पृश्य लोकांनाही दाखवायचं होतं की हे आमचे अधिकार आहे. आणि म्हणून ही मानवमुक्तीची चळवळ त्यांनी केली. म्हणून याला आपण सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणतो, सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान चळवळ म्हणतो, किंवा स्वसन्मान चळवळ पण म्हणतो. ही स्वसन्मान या समूहाच्या विकासासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी आयडेंटिफाय केलं, ओळखलं, आणि तसे तसे त्यांनी आपल्याला उपदेश केले. आणि त्यांनी स्वतः त्या ज्या वेदना आहेत त्या वेदना भोगल्या होत्या, त्यांच्या जीवनामध्ये आल्या होत्या. बाबासाहेब म्हणतात, कित्येक दिवस मला शाळेमध्ये पाणी सुद्धा मिळत नव्हतं. म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर जर त्याला तहान लागली तर त्यांना असं ओंजळीनं पाणी दिलं जायचं, शिपाई ओंजळीने पाणी टाकायचा. आणि जर समजा तो शिपाई सुट्टीवर असेल तर जितके दिवस सुट्टीवर आहे तितके दिवस त्यांना शाळेत पाणी मिळत नसेल. 1903 पर्यंत अस्पृश्यांना न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. 1903 पर्यंत. मग जर न्याय असेल तर तो बाहेर लांब उभा राहायचा, वरांड्याच्या बाहेर. आणि तो वकील जो आहे तो मधून यायचा,
त्याला विचारायचा आणि त्या व्यक्तीचं म्हणणं मग न्यायालयात सांगायचं. ही परिस्थिती होती. त्या 1903 ला मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश काढला की अस्पृश्यांना न्यायालयात जाता येईल, परंतु त्यांनी इतर लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. सांगा. तर ही आपली परिस्थिती होती. आणि त्याचं कारण काय होतं? त्याला होता जातीभेद. सम्राट अशोकाच्या काळात या देशामध्ये समता होती, सुफलाम होतं. अफगाणिस्तानपर्यंत बौद्ध धर्म पसरलेला होता. बृहद्रथाच्या काळात पुष्यमित्र शिवाजींनी आपलं राज्य स्थापन केलं आणि त्यानंतर मुस्लिम राजा आले, मोगल आले. एक किस्सा सांगतो. बाबर जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा राणासंग नावाचा हिंदू राजा होता. युद्धाचे नियम रात्रीच्या आपापल्या सैन्यानी थांबून राहायचं. आताही काही युद्धाचे नियम आहेत, युनोचे नियम आहेत की लोक वस्तीवर बॉम्ब टाकता येत नाही, हॉस्पिटलवर बॉम्ब टाकता येत नाही. फक्त सैन्याशी भांडायचं असतं. असं आजही आहे. त्यावेळी पण काही नीती होती त्यांची युद्धाची की रात्रीच्या वेळी युद्ध करायचं नाही. 2 पहाडावर 2 लोकांचे सैनिक थांबलेले होते. एका पहाडावर म्हणजे डोंगरावर बाबराचं सैन्य होतं, एका डोंगरावर राणासंगाचं हिंदू राजाचं सैन्य होतं. हिंदू राजाच्या सैन्यामध्ये ते वेगवेगळ्या जातीचे लोक स्वयंपाक करत होते. चुली अशा दिसत होत्या, अग्नी दिसत होत्या. आणि बाबर जरी मुस्लिम होता तरी त्याच्याकडे हिंदू सरदार आणि आपल्या देशातले लोक सैनिक होते. त्यांनी विचारलं सरदारजीला कि सरदार ये जो आग दिख रही है क्या है? तर त्यांनी सांगितलं की ये हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाति के लोग अलग अलग जगह खाना पका के खाते हैं. तो बोले क्या फिर खाना भी अलग अलग ही खाते हैं? तर बाबराच्या सरदारांनी सांगितलं की हाँ महाराज, वो खाना भी अलग अलग ही खाते हैं. त्यांनी अशी चुटकी वाजवली. बोले फिर तो अपन जीत गए. जो लोग एक जगह बैठ के खाना नहीं खा सकते वो लोग अपने को जीत नहीं सकते. हा गुलामीचा इतिहास. आणि नंतर मग कित्येक वर्ष मुस्लिमांनी इथं राज्य केलं. नंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी राज्य केलं. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा इथे जायला कोणी उत्सुक नव्हते. इथला जो अस्पृश्य समाज होता, महार समाज आणि इतर अस्पृश्य समाज, चर्मकार समाज इकडे उत्तरेकडला, दक्षिणेकडला आणि आपल्या भागातला, कोकणातला आणि आपल्या भागातला हा महार समाज त्यांच्या सैन्यामध्ये गेला. सैन्यामध्ये गेल्यानंतर ब्रिटिशांची अशी एक पद्धत होती की जे लोक आमच्या मिलिटरीमध्ये आहेत त्यांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांनी शाळा आणल्या आणि जास्त प्रमाणामध्ये अस्पृश्य गेल्यामुळे त्यांची प्रगती झाली, त्यांचे प्रमोशन झाले. प्रमोशन झाल्यामुळे उच्चवर्णीय लोकांना, ज्याचं मोठ्या पोस्टच्या माणसाला सॅल्यूट मारावा लागायचा, यांची राहणीमान, कपडे घालणे आणि एकंदरीतच राहणीमान चांगलं झालेलं होतं. परंतु ही बाब इतर लोकांना खटकायला लागली की आम्हाला सॅल्यूट मारावा लागतो, याला आमच्यापेक्षा चांगला राहतो. आजही नाही का आपण ऐकतो उत्तर प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये घोड्यावरून वरात काढू देत नाहीत, अशी परिस्थिती. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जयंतीचे कार्यक्रम, मिरवणूक काढली तर दगडफेक, असे प्रकार होतात. तर ही जे पोटदुखी आहे हे काही लोकांच्या मनात झाली. त्यांनी ब्रिटिशांचे कान भरले आणि म्हटले की हे लोक जर इथे आर्मीमध्ये राहिले तर तुम्हाला इथं राज्य करता येणार नाही. ब्रिटिशांनी त्यांचं ऐकलं. ब्रिटिशांना काय, इथं राज्य करायचं होतं. बाबासाहेबांनी सुद्धा ब्रिटिशांवर अनेकदा टीका केली की हे इथं आल्यानंतर आमची काही प्रगती झालेली नाही. ब्रिटिशांनी 1895 ला एक आदेश काढला आणि अस्पृश्य सैनिकांना, अस्पृश्य जातीच्या सैनिकांना सेवानिवृत्त केलं. आणि जे आर्म फोर्स आहे, फक्त हे खालची कामं जी आहेत,
कचरा जमा करणे, घोडपाक वगैरे अशा रीतीच्या कामामध्ये त्यांना ठेवलं. परंतु जे सुभेदार, सैनिक, आर्मी असे जे पोस्टचे होते ते त्यांनी काढून टाकलं आणि त्यामुळे फार मोठा सेटबॅक बसला. सॉरी. 1895ला जर तसा आदेश काढला नसता तर आजची ही जयंती आहे ना, प्रत्येक मोहल्ल्याची जयंती ताज हॉटेल सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण साजरी केली असते. एवढा मोठा सेटबॅक त्यावेळी बसला. त्यावेळी मग गोपाल बाबा वलंकर म्हणून कार्यकर्ते होते, या सर्वांनी ब्रिटिश सरकारला लिहिलं की बाबा भीमा कोरेगाव आम्ही तुम्हाला जिंकून दिलं, आमच्यामुळे तुम्ही इथे राज्य करता आणि तुम्ही आम्हाला आर्मी मधून काढून टाकलं, तुमच्या सैन्यामधून, हा आमच्यावर अन्याय झाला. त्यावेळेचे कार्यकर्ते इंग्लंडची राणी होती, राणीला लिहायचे पण उत्तर काही येईना. पण निसर्गाचा बघा कसा हे असतो. पहिलं महायुद्ध झालं 1917ला आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळी मग त्यांना सैनिकांची गरज भासली आणि मग त्यांनी परत अस्पृश्यांना बोलवलं. अस्पृश्य सैनिक गेले, परंतु पहिलं महायुद्ध संपताच परत काढून टाकलं. परत त्यांनी लिहिलं की बाबा आम्ही तुम्हाला पहिल्या महायुद्धाच्या वेळी सहकार्य केलं आणि तुम्ही आम्हाला काढून टाकलं, आमचं काय चुकलं. निसर्गाची किमया परत दुसरं महायुद्ध 1938 ते 42च्या दरम्यान झालं. परत घेतलं त्यांना आणि परत घेतल्यानंतर त्यावेळी बाबासाहेबांचा उदय झालेला होता. बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं की आता जर आम्हाला काढलं तर खबरदार. आणि मग त्यांनी बेळगावला पहिली महार बटालियन स्थापन केली आणि मग ती कंटिन्यू राहिली. या महार बटालियननी भारत पाकिस्तान, भारत चीन सर्व युद्धामध्ये फार मोठी कामगिरी केली. त्यांना फार मोठा सन्मान, पारितोषिक मिळालेली आहे. तर ही जेव्हा जेव्हा मला हे उदाहरण यासाठी सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते त्यावेळी असे अडथळे आणले जातात. आज जे सगळ्या सार्वजनिक उद्योगांचं आणि कार्यालयांचं खाजगीकरण सुरू आहे ना, त्याची तुलना मी या घटनेशी करतो. आमची इकडे प्रगती होत नाही तर तिकडे खाजगीकरण सुरू केलेलं आहे. आमचे मुलं शिकतात. बाबासाहेबांनी सांगितलं विद्या हे वाघिणीचं दूध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या समोर त्यांनी अनेक उपदेश दिले. एक ते महाडचं महिलांच्या समोरचं एक जो उपदेश आहे त्याचा उल्लेख करावा असं वाटतो मला, की त्या म्हणाले की आपल्या महिला, ब्राह्मणाची महिला जेव्हा गर्भवती असते तेव्हा ती हे बघते की या देशातील हायकोर्टाची जागा कुठे खाली आहे, आणि आमची महिला ही बघते की गर्भवती असेल तर आमच्या मुलासाठी कुठल्या सफाई कामगाराची जागा आहे. ही परिस्थिती राहिली नाही पाहिजे. अशा रीतीने त्यांनी अनेकदा उद्युक्त केले. विद्या हे माझं उपास्य दैवत आहे म्हणाले. तुम्हाला माहित असेल ते की त्यांचा जेव्हा सत्कार झाला 60व्या वर्षी, तेव्हा बाबासाहेबांनी एक त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले की मी विद्यार्थी असताना एक असा बंडखोर विद्यार्थी होतो. झाडावर चढायचो, उंबराच्या झाडावर चढायचो, खाली एक उकिरडा होता आणि त्यावेळी प्लेगचा रोग आलेला होता आणि तिथून वरून मी खाली उडी टाकायचो. तर लोक म्हणायचे की हा मरकता नाही प्लेगनी. परंतु मी 3 गुरु केले. माझा पहिला गुरु भगवान बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले, आणि माझे 3 उपास्य दैवत आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं विद्या, स्वाभिमान आणि शील हे माझे 3 गुरु आहेत. म्हणजे त्यांनी विद्येला किती महत्व दिलं
हे हे गुरु मानून त्यांनी विद्येला महत्व दिलं आणि विद्येचं महत्व आपल्या समाजाला सांगितलं. आपणही हे 3 गुरु आणि 3 उपास्य दैवत मानले पाहिजे. 3 आता आपले 4 गुरु झाले. म्हणजे बाबासाहेबांना धरून बुद्ध, फुले, बुद्ध, कबीर, फुले आणि बाबासाहेब. परंतु माझा एक स्वतःचा 5वा गुरु आहे, गुगल. गुगलला मी गुरु मानत असतो. पण बरीचशी माहिती जे पूर्वी संस्कृत शिकायला मिळत नव्हतं, तर ते किंवा कुठलीही भाषा किंवा कुठलंही ज्ञान ते मला त्यामध्ये उपलब्ध होते. म्हणून मी बऱ्याचदा गमतीनं माझा 5वा एक त्याला गुरु म्हणत असतो. तर हे शिक्षणाचं जे त्यांनी मूलमंत्र दिला तो आमच्या समाजाच्या एकंदरीतच विकासासाठी दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यानंतर त्यांनी आपल्याला सरकारी नोकऱ्यांमध्ये जायचं सांगितलं की तुम्ही सरकारी नोकऱ्या करा, मोक्याच्या जागा पटकवा. आणि त्यामागे त्यांनी लॉजिक असं दिलं की जो समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये असतो त्याची ऊर्जिता अवस्था होते. दुसरं त्यांनी म्हटलं की इतरांच्या मनातील जातीयतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे आज जो काही थोडाफार भेदाभेद कमी झालेला दिसतो किंवा जातीवाद कमी झालेला दिसतो, तर त्यांचं असं लॉजिक होतं की एकंदरीत समाजाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे जातीभेद कमी होईल. आणि त्यासाठी त्यांनी आरक्षणाचा आपल्याला एक टूल दिलं, एक फार मोठं शस्त्र दिलं. त्या मार्गाने तुम्हाला जाता येईल. तर या संबंधी त्या शिक्षणासाठी कसा अडथळा आणला, कारण त्यांना शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या, ज्या कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांना सयाजीराव गायकवाडांकडे नेलं. मी हे सर्व जे सांगतो आहे ना त्याचं कन्क्लुजन तुम्हाला मग शेवटी देणार आहे. चर्नी रोडला जेव्हा ते वडील पेन्शनर झाले आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांना बघायचे की हा विद्यार्थी एक नेहमी इथे येऊन बसतो आहे, आणि त्यांचा परिचय झाला. त्यांना शिक्षणाला गरज होती पैशाची, तर स्कॉलरशिपसाठी सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. ती शिष्यवृत्ती ही रिटर्न बेसवर होती. म्हणजे त्या पैशाच्या बदल्यात काही दिवस काम करायचं किंवा ते पैसे परत करायचे. मग बाबासाहेब अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांचा शिष्यवृत्तीचा जो काळ आहे, पिरियड आहे, तो संपला होता. तो पिरियड संपल्यानंतर त्यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलं की बाबा मला अजून 1 वर्ष शिष्यवृत्ती पाहिजे आहे, मला ती शिष्यवृत्ती वाढवून द्यावी. ते पत्र जेव्हा बडोद्याला यायचं तेव्हा त्यांचा जो एक मुनीम होता ते पत्र सयाजीराव महाराजांसमोर ठेवतच नव्हतं. उत्तर येईना. बाबासाहेब निराश झाले. अमेरिकेमध्ये अर्थशास्त्राचे जगप्रसिद्ध प्राध्यापक सेलिंगमन म्हणून होते. तर नाराज होऊन हे लायब्ररी जवळ उभे होते. तर सेलिंगमननी बघितलं की बाबा मिस्टर आंबेडकर, वाय यू आर लुकिंग सॅड, का तुम्ही दुःखी कष्टी दिसत आहात. तर मग त्यांनी सांगितलं की बाबा माझी अशी परिस्थिती आहे, मी स्कॉलरशिप माझी संपलेली आहे आणि मला आता माझा अभ्यासक्रम सोडून भारतात परत जावं लागेल. त्यांनी म्हटलं ये माझ्या चेंबरला. त्यांनी चेंबरला बोलावलं आणि सयाजीराव गायकवाडांना शिफारस वजा एक पत्र लिहिलं की तुमच्या देशातला अत्यंत हुशार विद्यार्थी हा आमच्या इथे अर्थशास्त्राचं शिक्षण घेत आहे, तो जर इथे शिकला तर तुमच्या देशाला त्याचा फायदा होईल, म्हणून त्याला स्कॉलरशिप वाढवून घ्या. हे पत्र जेव्हा इकडे
बडोद्याला आलं त्यावेळी त्यांच्या मुनीमजींनी ते पत्र टाळता आलं नाही, कारण सेलिंगमनचा दबदबा होता जगामध्ये आणि अमेरिकेच्या प्रोफेसरचं पत्र म्हणजे त्याला टाळणं शक्य नव्हतं. त्यांनी महाराजांपुढे ठेवलं, महाराजांनी लगेच ग्रँट केली स्कॉलरशिप. त्यानंतर बाबासाहेब भारतामध्ये परत आले, इथे प्रोफेसरगी करायला लागले. मुनीमजीला राग होता. मी पत्र दाबून ठेवत असताना यांनी त्या सेलिंगमनचं पत्र पाठवलं आणि महाराजांपुढे ठेवल्यावर त्यांनी ग्रँट केलं, त्यांनी प्रेस्टिज पॉईंट करून घेतला होता त्याचा. मग महाराजांनी त्यांनी चंग बांधला की ते पैसे वसूल करायचे. मग बाबासाहेबांना त्यांनी पत्र लिहिणं सुरू केलं की तुम्ही आम्ही दिलेले पैसे जे आहे शिष्यवृत्ती ते परत करा, कारण ते रिटर्न बेसचा अग्रीमेंटच होता तसा. त्यांनी सांगितलं की मी नुकताच आलेलो आहे, आता सध्या प्रोफेसर की करत आहे, मी तुमचे पैसे परत करीन, मी काही गुडव्या स्वभावाचा नाही आहे. त्यांनी काही त्याचं समाधान होईना, वारंवार तो पत्र पाठवायचा, परत पत्र पाठवून त्यांनी. तेव्हा बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिलं की बाबा मी तुम्हाला सांगतोय की मी गुडव्या स्वभावाचा नाही, मी एकदा आलो पण होतो, पण मला तिथे राहता आलं नाही. तुमचा शिपाई सुद्धा दुरून फाईल फेकायचा. तुम्हाला ती घटना माहित आहे की बाबासाहेबांना बडोद्याला पहिल्या वेळी जेव्हा गेले तेव्हा कशीच वागणूक मिळाली. ते इतपर तुम्हाला काय करायचं ते करा. त्या मुलींनी ते सयाजीराव महाराजांपुढं पत्र ठेवलं आणि त्याला ती केस करायची होती न्यायालयामध्ये रिकव्हरीची, कारण त्यांनी बाबासाहेबांना लिहिलं होतं की तुम्ही जर पैसे देणार नाही तर आम्ही केस करू म्हणून. महाराजांनी ते बघितलं आणि महाराजांनी केस क्लोज केली, त्याचा गोल मारून दिला. म्हटलंय बाबा आंबेडकरांच्या शिक्षणावर हा पैसा खर्च झाला, त्यामुळे तो परत मागण्याचा प्रश्नच येत नाही. हे अनुभव होते. हे अनुभव असल्यामुळे 1942ला जेव्हा बाबासाहेबांना ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये डिफेन्स काउन्सिलर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर त्यावेळच्या गव्हर्नरला लिनलिथ गोला बाबासाहेबांनी सर्वात आधी एक काम करून घेतलं की विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली. आणि हे जे भारत सरकार शिष्यवृत्ती मिळते ना आपल्याला 10वी झाल्यानंतर, आणि विदेशाची शिष्यवृत्ती जी आहे त्यावेळी त्यांनी त्या लिनलिथ गो कडून मंजूर केली होती. तीच शिष्यवृत्ती, त्याचंच आउटपुट हे आतापर्यंत कंटिन्यू आहे. तर हे फार मोठं काम त्यावेळी या मिलिंद कॉलेजमध्ये बरेच दिवस पर्यंत, आता चित्र फार पलटलेलं आहे, 1 रुपयात ऍडमिशन व्हायची आणि ऍडमिशन घेतल्याबरोबर तिथे सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजला स्कॉलरशिप मिळायची. तिकडे विदर्भातल्या दुर्गम भागातून चंद्रपूर, गोंदिया, भंडारा पासून आलेले विद्यार्थी, इकडे मराठवाड्यातल्या परभणी आणि लांबून आलेले बीड, परभणीचे विद्यार्थी तिथे 1 रुपयात प्रवेश घ्यायचे आणि शिष्यवृत्ती, मोठे मोठे पदावर गेले, शिक्षण झालं, साहित्यिक झाले. तर हे त्यांनी अनुभवलं होतं म्हणून त्यांनी ते आपल्यासाठी करून ठेवलं. दुसरं उदाहरण, 1951ला जे मद्रास सरकार आहे म्हणजे तामिळनाडू सरकारने एक अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशाची तरतूद केली होती, राखीव जाती. तर ही तरतूद बघून एक उच्चवर्णीय व्यक्ती मद्रास उच्च न्यायालयात गेला आणि त्या अध्यादेशाला त्यांनी चॅलेंज केलं. त्याचं म्हणणं असं होतं की या GR मुळे जातीभेद निर्माण होईल, आणि दुसरं त्याचं म्हणणं होतं की संविधानामध्ये नोकऱ्यांची तरतूद आहे, शैक्षणिक संस्थेमध्ये राखीव जागेची नोकरी नाही आहे, तरतूद नाही आहे शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशन स्टेजला. मद्रास उच्च न्यायालयाने, म्हणजे तामिळनाडूचं जे मद्रास उच्च न्यायालय आहे, त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि मद्रास सरकारचा, म्हणजे आता त्याचं नाव तामिळनाडू सरकार झालं, त्याचा GR जो आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा हा रद्द केला. तो रद्द झाल्यामुळे सरकार जे आहे मद्रास सरकार, ज्यांनी तो GR काढला होता,
ते सुप्रीम कोर्टात गेलं, मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध. ते उच्च न्यायालयात गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात गेलं दिल्लीला. सर्वोच्च न्यायालयानं त्याचं ऐकलं. त्यांनी सांगितलं की संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही. वास्तविक कलम 46 जे आहे त्याच्यामध्ये राज्यांना अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांसाठी विशेष योजना आखण्याचे अधिकार आहे. त्यामुळे वेगळी तरतूद करण्याची काही गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो GR रद्द केला. त्यावेळी साहेब हे विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा ते कळलं की सर्वोच्च न्यायालयाने मद्रास सरकारचा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशाचा जो GR आहे तो रद्द केला आहे, तेव्हा बाबासाहेबांना खिद्द झाला. ते म्हणले मी मोठ्या महत् प्रयासाने, तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा मुंबईवरून खुलना मतदारसंघातून निवडून गेले तो भाग संविधान सभेवर, मग पाकिस्तानात गेला, त्यांचं सदस्यत्व रद्द झालं, त्यानंतर परत त्यांना मुंबईवरून निवडून देण्यात आलं. महत् प्रयासाने, म्हणजे बाबासाहेबांचं एका ठिकाणचं वाक्य आहे का मी या मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी मी संविधान सभेत जाऊ इच्छितो, सुरुवातीचा काळ. परंतु नंतर बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले. 17 डिसेंबर 1946चं जे भाषण आहे हे ऐकलं या सर्व लोकांनी आणि ते भाषण ऐकून ते प्रभावित झाले आणि नंतर मग पुढचा प्रवास झाला की बाबासाहेबांना संविधान सभेचं घटना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवलं. तर बाबासाहेबांना हेच झालं की मी ज्या समाजाच्या उत्थानासाठी या संविधानामध्ये गेलो, त्या संविधानामध्ये ही तरतूद नाही म्हणतात शैक्षणिक संस्थेमध्ये, आणि हा GR रद्द केला. मग बाबासाहेबांना जेव्हा सर्वोच्च न्यायालय एखादा आदेश रद्द करते किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला खारिज करायचं असेल तर त्यावेळी घटना दुरुस्ती करावी लागते. त्यानुसार एक विधेयक आणावं लागतं. त्यावेळी बाबासाहेब संसदेमध्ये विधिमंत्री होते आणि त्यांनी मग शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद राहील अशा रीतीची कलम 15(4) मध्ये तरतूद होईल अशी घटना दुरुस्ती, घटना सुधारणा म्हणा, ही दाखल केली. त्यावेळी विरोधी बाकावरचे काही सदस्य होते. त्यांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही ह्या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच ते मंदिर तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मंदिर मी जरूर बांधलं, परंतु पुजाऱ्यानं जर घाण केली ते पूर्ण साफ करायची. असं सांगून बाबासाहेबांनी पहिली घटना दुरुस्ती केली 15(4), ज्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू झालं. आणि म्हणून तुम्ही आम्ही इथं बसलेले समस्त डॉक्टर लोक, अनिल वैद्य सारखा रिटायर्ड जज, हे सर्व त्या लॉ कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये राखीव जागेमध्ये ऍडमिशन घेऊ शकले. 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. बाबासाहेबांनी स्कॉलरशिप दिली, बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्थेत आरक्षण दिलं. आता येऊया आपण सरकारी नोकऱ्या. सरकारी नोकऱ्यांचं एक निकष आहे 16(4) मध्ये, कलम 16(4) मध्ये सरकारी नोकऱ्यांचं एक प्रावधान केलेलं आहे. कोणत्या आधारावर सरकारी नोकऱ्यात रिझर्वेशन दिलं जातं आणि कोणत्या समाजाला दिलं जातं? जो समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि ज्या समाजाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे, अशा समाजाला दिलं जातं. आणि ते आरक्षण, त्यावेळी आरक्षणाची मुदत किती असावी हा जेव्हा त्यामध्ये इश्यू आला संसदेमध्ये, तेव्हा बऱ्याचशा खासदारांनी म्हटलं की फक्त 10 वर्षासाठी मुदत राहावी. बाबासाहेब म्हणजे नाही, या मागासवर्गीय समाजाची प्रगती होत नाही, समता येत नाही, तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील. 10 वर्षाची मुदत टाकायची नाही.
10 वर्षाची मुदत जर तुम्ही टाकली तर मी जगाच्या वेशीवर टांगेल तुमचं म्हणणं, ही बात. आणि मग ते नमले. त्यांनी मग राजकीय आरक्षण जे आहे त्याला 10 वर्षाची मुदत टाकली. म्हणजे विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा, लोकसभेच्या 131 जागा असतात SC ST साठी, याला त्यांनी आरक्षण दिलं. 10 वर्षाची मुदत टाकली, 10-10 वर्षांनी ते वाढवत जातात. परंतु नोकऱ्यांच्या आरक्षणासाठी कुठलीही मुदत बाबासाहेबांनी टाकू दिली नाही. कारण त्याचं असं आहे की जोपर्यंत ही प्रगती होत नाही, कारण बाबासाहेबांचा काय फॉर्म्युला होता, समतेसाठी रिझर्वेशन आहे. त्यावेळी बऱ्याच लोकांनी अशी टीका केलेली होती बाबासाहेबांवर की हा अंग म्हणून एक संघटना काढली होती आणि तेही पुण्याला श्रीधरपंत टिळकांच्या वाड्यामध्ये त्यांच्या उपस्थितीत काढली होती. श्रीधरपंत टिळक म्हणजे टिळकांचा मुलगा. त्या श्रीधरपंत टिळकांच्या ते उपाध्यक्ष होते तिथले. ते एक चित्रमय जगत नावाचं एक वर्तमानपत्र होतं नियतकालिक. चित्रमय जगतनी बाबासाहेबांवर टीका केली की हे समता समाजाचे अर्धयू आहे, मुख्य आहेत आणि हेच इथं आरक्षणाची बाजू लावतात. आणि कारण त्यावेळी गोलमेज परिषदेमध्ये त्यांना ते मांडायचं होतं आणि आरक्षणाची ते भूमिका वठवत होते. तर त्याला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं की समतावाद्यांना ध्येय हे समता प्रस्थापित करणे जरूर आहे, परंतु सर्वांना समतेनं वागवणे हे ध्येय नाही आहे. कारण इथे विषमता आहे. जेव्हा समाजामध्ये विषमता आहे तेव्हा समता प्रस्थापित करण्यासाठी विषमतेनं त्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल. आणि ती बातमी बहिष्कृत भारतामध्ये आलेली होती. आणि बहिष्कृत भारतामध्ये त्यांनी उदाहरण दिलं की जर एखादा आजारी व्यक्ती आहे तर त्याला सुदृढ व्यक्तीपेक्षा वेगळं हे खाद्य द्यावं लागेल. म्हणजे ही विषमता करावी लागेल. मग शाहू महाराजांनी जेव्हा आता ऍक्च्युली रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे किंवा त्याचं जे फाउंडेशन आहे ज्योतिराव फुल्यांनी ब्रिटिशांकडे मागणी केली होती की प्रशासनामध्ये एकाच जातीचं प्राबल्य असल्यामुळे इतर समाजाच्या लोकांमध्ये बहुजन समाजाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, म्हणून इतर लोकांना घ्यावं, हे तिथं बीज रोवलेलं होतं. आणि छत्रपती शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीला मानायचे, फुल्यांना मानायचे. आणि मग छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 1902 ला 50% आरक्षण दिलेलं होतं. हे 50% आरक्षण त्यांनी तेली, माली, कुंभी सर्वांना दिलं होतं. एक ब्राह्मण, सेनवी अशा 2-3 जाती फक्त सोडल्या होत्या. कारण त्यांनी जेव्हा त्यांच्या संस्थानामधील नोकरी करणाऱ्यांचा तक्ता पाहिला होता तर त्या तक्त्यामध्ये 2% बहुजन समाज होता, फक्त 2%. मराठा समाज पण नव्हता. म्हणून त्यांनी त्यावेळी आरक्षण दिलं होतं. आणि त्यावेळी एक वकील होते, त्यांनी शाहू महाराजांना म्हटलं की हे आरक्षणामुळे विषमता निर्माण होते. तेव्हा त्यांनी, तुम्हाला हे उदाहरण माहित आहे परंतु सांगणं गरजेचं वाटते, की त्यांनी घोडबागेमध्ये त्यांना बोलावलं त्या वकिलाला आणि स्ट्रॉंग घोडे आणि वीक घोडे चणे खायला सोडले. स्ट्रॉंग घोडे धावत गेले, सगळे चणे खाऊन टाकले आणि वीक घोड्यांना काहीच मिळालं नाही. तेव्हा शाहू महाराज म्हणाले की हे बघा, या वीक घोड्यांसाठी आपल्याला विशेष व्यवस्था करावी लागते. ही जी व्यवस्था आहे ही समतेसाठी आहे. ही जे बाबासाहेबांनी राखीव जागेची व्यवस्था केली, शैक्षणिक संस्थेत गेलो, शिक्षण घेतलं, नोकऱ्यांमध्ये गेलो. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की सरकारी नोकऱ्या करा, कारण इतरांच्या मनातील विषमतेची भावना जर निर्माण करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा. ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये, हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. त्यांना एक इमेज डेव्हलप करायची होती. याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेट नोकऱ्या करायच्या नाही किंवा व्यवसाय करायचे नाही, परंतु ते त्यांचं लॉजिक होतं. आणि हा समाज जेव्हा यामध्ये गेला आणि ही जे थोडीफार प्रगती झाली, म्हणून आज हा जातीभेद थोडा कमी झाला. ते लोक सुधारले असं झालं नाही, किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे म्हणून जातीभेद कमी झाला नाही. तर आम्ही लोकांनी प्रगती केली, आम्ही शासन प्रशासनात गेलो म्हणून इतरांच्या मनातील विषमतेची भावना ही कमी झाली. हे लॉजिक आहे, हे पक्क लक्षात ठेवा. तर आपला विषय होता सरकारी नोकऱ्यांचा. तर आता त्यावेळी
बाबासाहेबांनी कलम 340 नुसार अनुसूचित जातीच्या लोकांसाठी, 41 नुसार अनुसूचित जमातीसाठी, 342 नुसार ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली. आता बरेचदा असं विचारलं जातं, काही आमचे मराठा समाजाचे मित्र भेटतात, ते म्हणतात वा त्याच वेळी आमच्या समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर आम्हाला आज हे आंदोलन करण्याची किंवा मागण्याची गरज भासली नसती. काही लोक म्हणतात बा तुम्हाला चांगलं मिळालं, आम्हाला काहीच दिलं नाही बाबासाहेबांनी. भेटतात व्यवहारामध्ये, त्यांचा गैरसमज काढणं फार गरजेचं असतं. बाबासाहेबांनी कोणालाही एका विशिष्ट जातीला आरक्षण दिलं नाही. बाबासाहेबांनी काय केलं, फॉर्म्युला दिला, सिद्धांत दिले संविधानामध्ये. जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्या समाजाचा जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि जो समाज ज्या समाजाचं नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे, या 3 निकषामध्ये जे पास होतात, बसतात किंवा उत्तीर्ण होतात त्याला आरक्षण दिलं जातं. ज्यावेळी संविधान निर्माण झालं होत असताना काही लोकांनी म्हटलं होतं की मग मिस्टर आंबेडकर तुम्ही हे जे अनुसूचित जाती जमाती ओबीसी म्हणता तर हे कोण लोक आहेत, त्याची एक यादी लावा संविधानाला. तर बाबासाहेब म्हणाले की ही यादी जर मी संविधानाला लावली तर ते संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू. आणि मग 26 जानेवारी 1950 ला जेव्हा संविधान लागू झालं त्यावेळी त्यावेळी अनुसूचित जाती आणि जमाती कोण ही सूचीच नव्हती आणि ओबीसीची तर ओळखच झालेली नव्हती, ओबीसीची सूचीच नव्हती. मग ऑगस्ट 1950 ला राष्ट्रपतीद्वारा एक आदेश पास करण्यात आला, कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950, कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950, आणि त्या आदेशान्वये अनुसूचित जाती आणि जमातीची सूची घोषित करण्यात आली राष्ट्रपतीद्वारा. मग ही कोणती सूची घोषित करण्यात आली, तर ब्रिटिश सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक केलेला होता, त्यामध्ये अनुसूचित जातीची सूची जोडलेली होती. ती का जोडली, केव्हा कायदा केला, 1935 ला. गोलमेज परिषद केव्हा झाली, 30 ते 32. 1930 ते 32 ला बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणाची मागणी केली होती आणि त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ला आरक्षण दिलं. परंतु ते 3च वर्ष ते आरक्षण आणि तो कायदा राहिला आणि नंतर मग स्थगित झालेला होता. परंतु त्यांनी ते यादी कुठून आणली होती, त्यांनी 1931 ला ब्रिटिशांनी मार्जिनलाइज क्लास म्हणून एक सूची केली होती की हे अनटचेबल्स कोण आहे, कोणत्या जाती अनटचेबल्स आहेत, याचा त्यांनी एक आयडेंटिफिकेशन केलं होतं, ओळख पडताळली होती. तर जे.एस. हटन नावाचे एक ब्रिटिश अधिकारी होते, त्या जे.एस. हटननी अस्पृश्यतेचे 10 निकष लावले होते. थोडक्यात असे की अशी कोणती जात आहे, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांचा स्पर्श ब्राह्मणांना चालत नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्याकडे ब्राह्मण पूजेला जात नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिल्या जात नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमांस खातात. या निकषामध्ये जे बसले त्या जाती ह्या त्या अस्पृश्य जाती ह्या मार्जिनलाइज क्लास म्हणून नोंद करण्यात आल्या आणि त्यांना अनुसूचित जाती म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ला घेण्यात आलेलं होतं. यामध्ये विशिष्ट जातीला बाबासाहेबांनी टाकलं आणि विशिष्ट जातीला नाही टाकलं असा काहीच मुद्दा नाही. मग हा जो ओबीसी वर्ग आहे याच्यासाठी 340 कलम बाबासाहेबांनी टाकलं. त्यावेळी प्रचंड विरोध झाला की बाबा हे इतर मागासवर्गीय कोण मिस्टर आंबेडकर, ते म्हणाले की त्याचा एक आयोग निर्माण करा आणि त्याची ओळख निर्माण करा आणि ती ओळख निर्माण झाल्यानंतर त्यांना इतर मागासवर्गीय ओबीसी म्हणून आरक्षण द्या. काकासाहेब कालेलकर आयोग बसवला, त्यांनी काही जातीची ओळख निर्माण केली, परंतु त्यांना ते काकासाहेब कालेलकर आयोग काही लागू केला नाही. बाबासाहेबांनी परिणामी राजीनामा दिला. त्याचा एक हिंदू कोड बिल एक कारण होतं, त्याचा हिंदू कोड बिलाचा थोडा परामर्श घेऊया आपण.
आणि ओबीसीला म्हणजे बहुजन ओबीसीचं आयोग निर्माण केला नाही, या 2 कारणास्तव बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ही आहे आरक्षणाच्या मागची भूमिका. म्हणजे बाबासाहेबांनी एका विशिष्ट जातीला आरक्षण दिलं नाही. त्यावेळी मग 1990ला मंडल आयोग, 1979ला मंडळ आयोगाचं गठन झालेलं होतं. त्यांनी 3000 काही जातींचं ओळख केली की ह्या ओबीसी म्हणून आहे. ते मग 1990ला मंडल आयोग लागू झालं. त्यावेळी ह्या लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळालं. इथं बाबासाहेबांचा काहीच रोल नाही. बाबासाहेबांनी काय केलं, निकष दिले. कोणी जर म्हणलं तुम्हाला उद्या की आम्हाला नाही, बाबासाहेबांनी नाही दिलं ना, अमक्याला दिलं, तुम्हाला दिलं, तर त्याला स्पष्ट सांगायचं की बाबासाहेबांनी संविधानामध्ये एक सिद्धांत दिला, एक फॉर्म्युला दिला, एक टेस्ट दिली. या टेस्ट मध्ये जे पास झाले त्यांना आरक्षण दिलं आणि त्यांना त्यामध्ये इन्क्लूड करण्यासाठी कलम 340, 41, 42 पण दिलं. हिंदू कोड बिलाकडे येऊया. हिंदू कोड बिल काय आणि आता त्याचा समान नागरी कायद्याशी कसा संबंध येतो, तर हिंदू कोड बिल म्हणजे त्यावेळीच्या ज्या वाईट प्रथा होत्या की एका बहुपत्नीत्व होतं, एका पुरुषाला कितीही पत्नी करता येत होत्या, त्याला काही बंधनच नव्हतं. विधवेला विवाह करता येत नव्हता, मुलींना लग्नाची वय ठरले नव्हते मुला मुलींची, त्यामुळे जठर पुरुषाशी सुद्धा कमी वयाच्या मुलीचं लग्न केलं जायचं. संपत्तीमध्ये मुलींना प्रॉपर अधिकार नव्हते. तर संविधान तर तयार झालं, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपले पर्सनल लॉ म्हणतात, याला कौटुंबिक लॉ किंवा पर्सनल लॉ म्हणतात. म्हणजे समान नागरी कायदा जो आहे त्यामध्ये कोणते कायदे येतात, हे हिंदू कोड बिलाचे जे कायदे आहे. हिंदू कोड बिलामध्ये काय येतं, हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू दत्तक कायदा आणि हिंदू वारसा कायदा. परत समान नागरी कायद्यामध्ये इतर धर्माचे मुस्लिम ऍक्ट, शरीयत ऍक्ट, पारशी लॉ, ख्रिश्चन लॉ असे ते त्यामध्ये याला पर्सनल लॉ म्हणतात. हेच ते समान नागरी कायद्यामध्ये, बाकीचे कायदे समान नागरी कायद्यामध्ये धरल्या जात नाही. तर हे करत असताना बाबासाहेबांना प्रचंड विरोध झाला. त्यावेळीची जे सनातनी मंडळी होती ते म्हणाले की आमच्या धर्मामध्ये ही लग्नाचे वय टाकणं किंवा बहुपत्नीत्व नाकारणं हे आम्हाला मान्य नाही आहे. त्यासाठी बाबासाहेबांचा विरोध झाला. त्यांच्या संसदेवर महिलांनी सुद्धा मोर्चा काढला. त्या महिलांना भडकवलं होतं. म्हणे मी हे आंबेडकर जो आहे ना, तो बहीण भावाचे लग्न करण्याची तरतूद करत आहे म्हणे याच्यामध्ये. असं खोटं नाटं सांगून त्यांचा विरोध झाला. आणि मग नेहरू पंतप्रधान असताना 4 कलम मंजूर झाले आणि बाकीचे कलम काही मंजूर झाले नाही. बाबासाहेब फार तत्वनिष्ठ होते आणि म्हणून मग त्यांनी राजीनामा दिला. परिणामी काय झालं, मग नंतर जेव्हा दुसरे विधिमंत्री आले त्यांनी बाबासाहेबांचा जो नेहरूंनी सांगितलं होतं की आम्ही हिंदू कोड बिल लागू करू, परंतु काही त्यांच्या राजकीय तडजोडी होत्या, पुढे इलेक्शन होतं, प्रचंड विरोध आहे, तर त्या दृष्टीनं नंतर करू अशा रीतीची त्यांची भूमिका होती. परंतु विधिमंत्री नंतर दुसरे आले, पाटसकर नावाचे, त्यांनी मग बाबासाहेबांच्या घरी जाऊन बसायचे ते आणि बाबासाहेबांकडून सल्ला घेऊन त्यांनी ते मंजूर केलं. याचा फायदा काय झालाय, आज एक पत्नीत्व इतकं आलेलं आहे सर्व जाती महिलांमध्ये. तुमच्या उच्चवर्णीय, ब्राह्मण, क्षत्रिय सगळ्या समाजामध्ये, की एखादा पती दुसरी पत्नी म्हणजे 2 पत्नी करू शकत नाही. त्याने जर तसा विचार केला तर त्याला पहिली पत्नी घरी राहू देणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे हा जो महिलेचा जो अधिकार आहे त्याचं संरक्षण झालं आणि ते सगळ्या धर्माच्या जातीच्या महिलेचं झालं. महिलेला पुरुषाच्या प्रॉपर्टी म्हणजे आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क मिळाला, भावाबरोबर इक्वल राईट मिळाला. दत्तक घेण्याचे अधिकार नव्हते महिलांना, ते दत्तक घेता येते. हे एक संविधानामध्ये जर इक्वॅलिटी दिली आहे, स्त्री पुरुष समानता, तर मग या क्षेत्रामध्ये का नसावी, हा एक
महत्वाचा मुद्दा होता आणि त्यासाठी विविध कायदे करावे लागतात. जसं कलम 17नी संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट केली, पण अस्पृश्यता जर नष्ट केली संविधानामध्ये कलम लिहिलं, परंतु त्यासाठी उपाय म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट करावा लागला, सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट करावं लागला. त्याला इफेक्ट देण्यासाठी संविधानातील तरतुदींना इफेक्ट देण्यासाठी वेगळे कायदे करावे लागतात. प्रिएम्बल मध्ये प्रस्तावनेमध्ये प्रत्येकाला प्रतिष्ठेने जगण्याची हमी दिलेली आहे, परंतु घरामध्ये जर त्या पत्नीला पती मारत असेल, तिची मुस्कटदाबी होत असेल, अपमान होत असेल, तर मग तिच्या प्रतिष्ठेची जतन करण्यासाठी मग कलम 498 सारखं कलम टाकावं लागलं किंवा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करावा लागला. अशा जेव्हा संविधानाच्या तरतुदी असतात त्याला इफेक्ट देण्यासाठी पूरक कायदे करावे लागतात. हे पूरक कायदे जर केले नाही तर संविधानामध्ये असलेले जे तरतुदी आहेत त्या जशाच्या तशाच राहतील. म्हणून त्यांनी हे हिंदू कोड बिल केलं आणि त्याचा फायदा समस्त महिलांना झाला आणि परिणामी पुरुषांनाही झाला. तर ही बाबासाहेबांची कामगिरी फार उल्लेखनीय आहे. संविधानिक क्षेत्रामध्ये संविधान जेव्हा त्यांनी सादर केलं नोव्हेंबरमध्ये 49ला, त्यावेळी सर्व संविधान सभेतील लोकांनी बाबासाहेबांचं कौतुक केलं आणि बाबासाहेबांना त्याचं श्रेय दिलं. मध्ये मध्ये काही वावड्या उठवतात की आंबेडकरांनी केलं नाही वगैरे, हे साफ खोटं आहे. बाबासाहेब फार राष्ट्रभक्त होते. बाबासाहेबांनी त्यावेळी म्हटलं की संविधान कितीही चांगलं असेल, परंतु संविधान राबवणारे जर चांगले नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की एखादा पक्ष जर आपली विचारसरणी संविधानापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर हा देश गुलामीत जाईल. म्हणून हे जेव्हा या देशाला हिंदू राष्ट्र करण्याची जेव्हा ओरड मी ऐकतो तेव्हा मला बाबासाहेबांचं ते वाक्य आठवतं की बाबासाहेब म्हणाले होते की एखादा पक्ष जर आपली विचारसरणी संविधानापेक्षा श्रेष्ठ मानत असेल, जर कोणी विचारसरणी कुठल्या एखाद्या धर्माचं राज्य जर या देशावर आणू इच्छित असेल किंवा या देशाला विशिष्ट धर्माचं राष्ट्र बनवू इच्छित असेल तर बाबासाहेबांचं म्हणणं खरं होईल. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जाता जाता एक कृतज्ञता म्हणून या चळवळीला इतरांनीही जी मदत केली त्यांचा उल्लेख करतो आणि मग माझे लांबलेले भाषण संपवेल. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये श्रीधरपंत टिळक जे होते बाबासाहेबांचे बाळ गंगाधर टिळकांचे चिरंजीव, ते उपाध्यक्ष होते समता संघाचे, समाज समता संघाचे पुण्याचे. तर त्यांचं आणि केसरी जो पेपर निघतो त्यांच्या वडिलाचा, त्यांचा काही वाद होता. त्या वादामध्ये त्यांनी आत्महत्या केली. श्रीधरपंत टिळकांनी जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी बाबासाहेब जळगावला भाषण देत होते. त्यांना फार दुःख झालं. त्यांनी रेल्वेत आत्महत्या केली होती. बाबासाहेब राजगृहाला आले दादरला, तर तिथे एक लिफाफा पडलेला होता. तो फोडून बघतात तर त्यामध्ये श्रीधरपंत टिळकांचं पत्र होतं. त्यांनी बाबासाहेबांना फार कृतज्ञता व्यक्त केली होती की तुम्ही मला आपल्या चळवळीमध्ये घेतलं, भावासारखं वागवलं. आता त्यांची ते देवाप्रती श्रद्धा असते, तर ते म्हणले की मी श्रीकृष्ण चरणी अर्पण होण्यासाठी जात आहे आणि तिथे मी अस्पृश्यांची कैफियत मांडणार आहे. म्हणजे अर्थात त्यांनी त्याच्या वाक्यात लिहिलं, पण तो बाबासाहेबांना फार दुःख झाले या घटनेचं. बाबासाहेबांचे ते चांगले सहकारी होते. ते उच्चवर्णीय असून सुद्धा म्हणजे ज्यांनी सहकार्य केलं. दुसरं जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला त्यावेळी यांनी पाण्याला स्पर्श करू नये असा उच्चवर्णीय लोकांनी एक खटला दाखल केला बाबासाहेबांच्या विरुद्ध. सुरुवातीला मनाई हुकूम मिळाला आणि मग ती केस जेव्हा चालली तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या समाजामध्ये धर्मामध्ये अस्पृश्यांनी पाण्याला हात लावू नये अशा रीतीची तरतूद आहे आणि हे सार्वजनिक तळ आहे. तेव्हा त्यांचं म्हणणं खंडन करण्यासाठी बाबासाहेबांना त्यावेळेचे हिंदू पंडित पालेय शास्त्री यांनी साक्ष दिली
त्यांनी म्हटलं की आमच्या हिंदू शास्त्रामध्ये वेदांमध्ये अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये अशी कुठेही लिहिलेलं नाही. त्यानंतर रामभाऊ सावरकर, विदा सावरकरांचे भाऊ, त्यांनी बाबासाहेबांच्या बाजूने साक्ष दिली. कुर्तकोटी नावाचे शंकराचार्य होते नाशिकला, त्यांनी साक्ष दिली की आमच्या बाबासाहेबांच्या बाजून दिलं त्यांनी की आमच्या शास्त्रामध्ये हे असं काही नाही आहे की यांनी स्पर्श करू नये हे की. आणि मग न्यायाधीशापुढे जेव्हा ती केस गेली, कारण त्यावेळी कसं होतं, कायदा नव्हता, त्यावेळी त्या क्षेत्राचा जो विद्वान असायचा त्याचं ओपिनियन घ्यायचे, ज्याला एक्सपर्ट ओपिनियन म्हणतात आता न्यायालयामध्ये. त्या क्षेत्रातल्या हिंदू धर्मशास्त्रासंबंधी जर सांगायचं असेल तर त्याचा पंडित तिथे येऊन सांगेल, अशा रीतीची ती व्यवस्था होती. आणि ते न्यायाधीशांनी त्यांचं म्हणणं ऐकून ती केस रद्द केली आणि पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार हा कायम ठेवला. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी कुसुमाग्रजांनी सहकार्य केलं. देशपांडे नावाचे इथले एक काँग्रेसचे पुढारी होते, ते बाबासाहेबांच्या चळवळीत होते, म्हणजे चळवळीत नव्हते, मंदिर प्रवेशासाठी त्यांच्या बाजूने होते. अनेक लोक होते. इवन जी मनुस्मृती जाळली ते सहस्त्रबुद्धे, चिटणीस, चित्रे, असा अनेक, किंवा देवराव नाईक जे संपादक होते, अनेक असा स्पृश्य वर्ग किंवा उच्चवर्गीय वर्ग बाबासाहेबांसोबत त्यावेळी होता. बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजमध्ये आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये जो शिक्षकांचा भरणा होता, तर तो बाबासाहेबांना हुशार आणि चांगले लोक यावेळी भोर समाजामध्ये मिळत नसायचे, म्हणून ते ब्राह्मण समाजाचे जे मिळाले ते त्यामध्ये नियुक्त केलेले होते. त्यामध्ये मधल्या काळामध्ये म्हणजे ह्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलं. त्यावेळी आमच्या लोकांनी खूप आकांड तांडव केलं, भारतरत्न याला कसं दिलं, काय दिलं. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला माहित आहे का, सचिन तेंडुलकर सिद्धार्थ कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. अरे त्याच्या वडिलाचं त्या आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये योगदान आहे. तेव्हा लोक चूप झाले आमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची. तर ज्या ज्या इतर लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांच्या प्रती आम्ही व्यक्त करत राहतो किंवा करतो. आम्हाला विषयी आकाश नाही. ज्यांनी आमच्या समतेच्या चळवळीला, या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटला सहकार्य केलं त्यांच्या प्रती कृतज्ञताच आहे. एक कवीचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही आमच्या चळवळीचा, तो म्हणजे बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं. कारण महाराष्ट्रामध्ये 1960 पासून बौद्धांना आरक्षण मिळतं बौद्ध म्हणून धर्मांतरानंतर, परंतु केंद्र सरकारचं आरक्षण मात्र महार लिहावं लागतं. आणि यामध्ये बदल झाला पाहिजे. कारण त्याचं कारण असं सांगितलं जातं की अनुसूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्द नसल्यामुळे केंद्राच्या नोकऱ्या किंवा जनगणनेमध्ये धर्म, बौद्ध आणि जात मारल्या अशा रीतीचं जे हे लोक सांगतात किंवा मार लिहिणारे लोक आहेत, तर ही बाब आहे, ही बंद होण्यासाठी अनुसूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्द आला पाहिजे. ही अनुसूची केंद्र सरकारने केलेली असते प्रत्येक राज्याची. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा जो वर्ड आहे किंवा नॉमिनिक्लेचर आहे, हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या घटनेमध्ये आहे. बाबासाहेबांनी तो वर्ड लिहिला. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड संस्थेमध्ये विशेष अशी सवलत दिल्या जाईल. ते नॉमिनिक्लेचर 1990 ला व्हीपी सिंगच्या काळात जेव्हा बौद्धांना आरक्षण दिलं त्यावेळी त्या सूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्द न आल्यामुळे त्या 90च्या बौद्धांच्या आरक्षणाच्या तरतुदीचा काही उपयोग होत नाही. बाबासाहेब म्हणाले, महार मातंग नावात काही पडलेले. बाबासाहेबांनी कुर्डू आणि सोलापूरच्या भाषा नावांना क्रीडेची सुद्धा किंमत नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 19 धर्मांतर केलं. जेव्हा आपली सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आहे तेव्हा आपल्याला जोपर्यंत ह्या तरतुदी होत नाही तोपर्यंत पायावर धोंडा मारून घ्यायचा नाही. जे आहे त्याप्रमाणे सवलती घ्यायच्या, नाही तर आपण घोळसट चढू. परंतु यामध्ये ही तरतूद लागू घेण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला लिहिलं पाहिजे की आमच्या राज्यामध्ये आम्ही 1960 पासून बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण देतो
त्याचप्रमाणे केंद्राच्या सुद्धा सवलती मिळाव्या आणि म्हणून अनुसूचीमध्ये हा बदल झाला पाहिजे। ही मागणी आमच्या चळवळीने केली पाहिजे। आम्ही काही मोजके लोक आहोत, गेल्या 10 वर्षापासून या विषयावर काम करतो, परंतु हे सर्वसामान्य जनतेने सुद्धा हा मुद्दा घेऊन, हा कळीचा मुद्दा आहे, त्यावर काम केलं पाहिजे। तर त्रिरश्मी बुद्धविहार समितीने आणि संघमित्रा महिला मंडळाने मला इथे जयंतीनिमित्त बोलावलं, पाचारण केलं। आपण सर्वांनी मला अत्यंत गंभीरपणे मन लावून ऐकून घेतलं। मी सर्वांचा आभारी आहे। हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे। चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज। यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा। या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात। आतापर्यंत 200 पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत। आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील। चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।